मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, स्कोडा, होंडा यांच्यासारख्या जागतिक कंपन्यांमुळे चाकण एमआयडीसीची एक वेगळी ओळख आहे. पण याच एमआयडीसीतल्या कंपन्या चाकणच्या खड्ड्यांना पार वैतागल्या आहेत. एमआयडीसीतल्या कंपन्या साधारणपणे 20 ते छोट्या मोठ्या कंपन्या साताऱ्यातल्या खंडाळा एमआयडीसीमध्ये जाणार अशी लक्षणं आहेत आणि यासाठी या 20 कंपन्यांनी संघटनाही स्थापन केली आहे. जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती त्यांनी हालचालीही सुरू केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला 1000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय तब्बल 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याचा अंदाजही आहे. चाकण परिसरातले खड्डे, अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि अपघात हे नित्याचे झालेत आणि या परिस्थितीत उत्पादकतेवरती परिणाम होण्यापेक्षा दुसरीकडे व्यवसाय थाटण्याकडे उद्योजकांचा कल दिसतोय. रोजगार तर खरोखरच जाणारच आहे, पण आमच्या साहेबांनाही आम्हाला सांगितलं की आम्ही शिफ्ट करणार आहोत. आम्ही रिक्वेस्ट केली सरांना की आपण सरकार दरबारी आपली कैफियत मांडावी व त्यातून मार्ग काढावा. तर माझ्या घरी माझी मिसेस आहे आणि एक मुलगा एक मुलगी आहे. तर जर आता तर कंपनी वगैरे आमची व्यवस्थित आहे, पण आम्हाला रोड वगैरे मुळे यायला ट्रॅफिक, कचरा, पाण्याची सोय नाही व्यवस्थित, यामुळे तर आम्हाला लई त्रास होतो कंपनीत यायला. कंपनी आम्ही स्थानिक रोजगार निर्मितीचा भाग आहे तो, आणि त्यामध्ये जर कंपनी शिफ्ट होत असेल तर आम्हाला त्याबरोबर शिफ्ट करावं लागेल आणि स्थानिक लोकांना यात खूप त्रास होणार आहे. आम्हाला शिफ्टिंग व्हावं लागणार आहे. जे आम्ही 20 वर्षापासून इथे राहतोय तो आम्हाला प्रॉब्लेम होणार. त्यामुळे स्थानिकांच्या एकंदरीत वाहतुकीच्या संदर्भातल्या प्रश्नांचा हा मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे. दरम्यान या खड्ड्यांवरती शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. शाळकरी मुलं आहेत, त्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा अनेकदा वाहनातून उतरून पायी जावं लागतं. ते 2-2, 3-3 तास त्या वाहतुकीत खोळंबतात. यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की हे खड्डे त्वरित बुजवण्याच्या संदर्भात दिलेले आहेत. महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की यामधला तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा 59 कोटी रुपयांचं टेंडर निघालेलं आहे आणि आजही रस्त्यांवर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, याची जबाबदारी कोणाची? गेल्या जवळपास काही दिवसांमध्ये 19 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे. मग या अधिकाऱ्यांवर, या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊ नयेत का? रस्ते तेच राहिले, परंतु कंपन्या वाढत गेल्या, गाड्या वाढत गेल्या, कामगार वाढत गेले, त्यामुळं रस्त्याच्या अडचणी निर्माण झाल्या. त्याच्याशी मी सहमत आहे. परंतु त्यासाठी मी आत्ताच सांगितलं की जी कामं मंजूर आहेत ती चालू होतील आणि जी मंजूर पुढे होणार आहेत ती तात्काळ मंजूर होण्यासाठी लवकरात लवकर पॅकेज मिळून त्या ठिकाणी मूलभूत सुविधा तात्काळ वर्षभराच्या आत 100% पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्री महोदय, उद्योगमंत्री आणि पालकमंत्री यांच्याबरोबर त्या ठिकाणी संपर्क करून तात्काळ बैठक लावून उद्योजकांना त्या ठिकाणी आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या माध्यमातून होईल.